विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या तासिकेत आपण आणखी एका कवितेचा अभ्यास करणार आहोत. आजची तासिका आपण 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्यांदा कवी आणि कवितेचा परिचय, दुसरा टप्पा कविता ज्या विषयावर आधारलेली आहे त्या विषयाच्या अनुषंगाने विवेचन आणि तिसऱ्या टप्प्यात कवितेचे रसग्रहण. पहिला टप्पा कवी आणि कवितेचा परिचय. कवितेचे शीर्षक सूर्यनारायणा. कवी ना. धो. महानोर. पूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर. जन्म 1942. औरंगाबाद जिल्ह्यात पळसखेड या गावी त्यांचा जन्म झाला. कवी, गीतकार, शेतकरी म्हणून ते परिचित आहेत. जे उघड्या डोळ्यांनी जवळून पाहिलं व अनुभवलं तेच कवितेत शब्दबद्ध केलं म्हणून त्यांचा निसर्ग कवी असा गौरव केला जातो. अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, वही, पावसाळी कविता, पानझड, गाथा शिवरायाची, तिची कहाणी, प्रार्थना, दयाघना, त्या आठवणींचा झोका, पक्ष्यांचे लक्ष थवे इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर गांधारी ही कादंबरी, गपसप हा लोककथा संग्रह त्यांनी संपादित केलेला आहे. गावाकडच्या गोष्टी हा कथासंग्रह, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि मी हे त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, मुक्ता, दोघी या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. भारत सरकारचा पद्मश्री तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. 2014 सालच्या 10 दिवसीय ई साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले होते. तसेच गाव पातळीपासून ते अनेक प्रतिष्ठित विभागीय, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ग्रामजीवन, लोकसाहित्य अनुबंध, माती आणि नाती, माती आणि निसर्ग, गेयबद्धता, लयबद्धता, नादमयता इत्यादी विशेष त्यांच्या काव्यामध्ये दिसून येतात. या कवितेत मानव आणि पशु पक्ष्यांच्या जीवसृष्टीतील, जगण्यातील अंधार नष्ट होऊन त्यांचे जीवन शेतीतील धान्याने सुखसमृद्ध व आबादानी तसेच प्रकाशमान व्हावे हा आशावाद कवीने सूर्यनारायणाकडून व्यक्त केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष या कवितेकडे वळण्यापूर्वी ही कविता ज्या विषयावर आधारलेली आहे तो विषय आहे सूर्याला केलेली प्रार्थना किंवा सूर्याची आराधना. तुम्हाला माहिती आहे की सूर्य हा सूर्यकुलाचा जनक तारा असून पृथ्वी त्याच्या भोवती एका वर्षात 1 प्रदक्षिणा पूर्ण करते. सूर्य पृथ्वीवरील उष्णता, प्रकाश व पर्यायाने जीवसृष्टी यांचा प्रत्यक्ष स्रोत आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या दृष्टीने सूर्य अतिशय महत्वाचा आहेच, शिवाय त्याच्याविषयी सर्व ज्योतिर्विदांना कुतूहल आहे, कारण त्याच्या पृष्ठभागाच्या संरचनेचा सखोल अभ्यास करता येईल असा हा पृथ्वीच्या पुरेसा जवळ असलेला एकमेव तारा आहे. सूर्याचा प्रकाश व उष्णता यांच्यामुळे पृथ्वी सजीवांना राहण्यालायक झाली आहे. जलशक्ती म्हणजे वीज, जीवाश्म इंधने व वारा या रूपात औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी बहुतेक सर्व ऊर्जा अंतिमतः सूर्यापासून मिळत असते. ही झाली सूर्याबद्दलची शास्त्रीय माहिती. पण मित्रांनो, सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये सूर्याच्या आराधनेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. सूर्याला देवता मानलेला आहे, कारण सूर्य हा रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे नेणारा असल्यामुळे, त्याचप्रमाणे त्याच्या झगझगीत तेजस्वी रूपामुळे तो मानवाला वंद्य वाटत आलेला आहे. आणि त्या भावनेतून अनेक संस्कृतींनी सूर्याला देवता मानलेले आहे. उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा सूर्य हा कठोर न्यायदाता, तो प्रज्ञेचा स्रोत, तो सार्वभौम, तो परोपकारी अशी भावना सूर्याबद्दल व्यक्त केली जाते. बघा, प्राचीन इजिप्तमध्ये
सूर्यदेवतेचे नाव रा कंसामध्ये इंग्रजीमध्ये रे असे होते. इजिप्शियन संस्कृतीतील देवता विश्वात रा एक प्रभावी देवता होती. एका प्राचीन इजिप्शियन मिथ्य कथेत तरुण सूर्यदेव स्वर्गीय सागरावरून जलपर्यटनास निघतो. मध्यानीला तो शेखर बिंदूच्या ठिकाणी दृश्यमान होतो तेव्हा त्याचे बिंब पूर्ण विकसित रूपात असते, म्हणजे तो रा झालेला असतो. आणि संध्याकाळी पश्चिमेस तो वृद्ध सूर्यदेवाचे म्हणजे अतुमचे रूप धारण करतो असे दाखवलेले आहे. सुमेरियन आणि अकेडियन धर्मात सूर्यदेवतेला मध्यवर्ती स्थान आहे. इंडो युरोपीय संस्कृतीत सूर्य ही अत्यंत लोकप्रिय देवता होती. किंबहुना सूर्य हे ईश्वरी शक्तीचे प्रतीक होते. मध्ययुगीन इराणमध्ये इस्लाम पूर्व काळापासूनचा सांस्कृतिक वारसा म्हणून सूर्योत्सव साजरे केले जात. कुष्ठरोग ही सूर्य देवतेने तिच्या बाबतीत केलेल्या पापाबद्दल माणसाला दिलेली शिक्षा होय अशी समजूत पर्शियनांमध्ये असल्याचे प्राचीन ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याने नमूद केलेले आहे. 4 शुभ्र घोड्यांच्या रथातून भ्रमण करणाऱ्या सूर्यदेवतेची कल्पना इंडो युरोपीय संस्कृतीत आहे. रोमनांच्या इतिहासातील उत्तर कालखंडात सूर्यपूजेला फार महत्व आले होते. उत्तर अमेरिकन इंडियन लोक सूर्याला सर्व प्रमुख देवता मानित. आपण जेव्हा भारतीय संस्कृतीचा इथल्या वैदिक संस्कृतीचा विचार करू तेव्हा वैदिक साहित्यात ऋग्वेदातील सूर्यदर्शन काही सुंदर रुचांमधून प्रकट झालेले आहे. त्यातील काही रुचांचा आशय असा: क्रमांक 1, सर्वांना दिसण्यासाठी त्या सर्वदर्शी सूर्यदेवाला किरण वाहून आणत आहेत. क्रमांक 2, सर्वदर्शी सूर्यापुढे नक्षत्रे काळोखासह चोराप्रमाणे पळून गेली आहेत. क्रमांक 3, देवांचे सुंदर मुख, वरुणाचा व अग्नीचा डोळा, स्थावर जंगमाचा जीव उगवला आहे. आकाश, पृथ्वी व अंतरिक्ष यांना त्याने भरून टाकले आहे. क्रमांक 4, पुरुषाने युवतीच्या मागे लागावे तसा सूर्य शोभिवंत उषा देवीच्या मागे लागला आहे. या देवाची पूजा करीत माणसे ह्या कल्याणप्रद देवाकरिता मंगल मार्गाने आपल्या पिढ्यांचा विस्तार करीत असतात. वैदिक साहित्यात सूर्याला सवित्र, विवस्वत, पूषण अशी विविध नामे दिली आहेत. सूर्याच्या विविध अवस्थांना प्रतीकरूप मानून अशी निरनिराळी नावे सूर्याला दिली असणे शक्य आहे. उदाहरणार्थ, सायण भाष्यानुसार ऋग्वेदात उगवत्या सूर्याला सवित्र म्हटले आहे. ऋग्वेदात सूर्याला विश्वाचा आत्मा म्हटलेले आहे. सूर्याची उपासना भारतात प्राचीन काळापासून रूढ आहे. सूर्याच्या उपासनेसंबंधीचा विश्वामित्र ऋषींचा गायत्री मंत्र प्रसिद्ध आहे. उपनिषदांपैकी सूर्य उपनिषद हे सूर्य उपासनेशी संबंधित आहे. पौराणिक साहित्यात कश्यप ऋषींना सूर्याचे प्रतिरूप मानले आहे. आदिती व दिती ह्या त्यांच्या 2 पत्नी, त्या अनुक्रमे दिवस आणि रात्र यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानलेले आहे. कश्यप ऋषींचा पुत्र अग्नी हा पृथ्वीवरील सूर्याचा प्रतिनिधी मानलेला आहे. मित्रांनो, लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये सूर्याशी निगडीत असलेल्या माहितीचे हे विवेचन केलेले आहे. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, अगदी वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा सूर्याची उपासना जशी महत्वाची मानली आहे, तसेच वेगवेगळ्या प्रचलित असलेल्या लोकसंस्कृतीमध्ये सुद्धा सूर्य महत्वाचा आहे. नाधो महानोर यांनी या सूर्याला उद्देशूनच प्रार्थना केली आहे. सूर्याला केलेली प्रार्थना ही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी नाही, कौटुंबिक आयुष्यासाठी सुद्धा नाही, स्वतःला धन मिळावं, दौलत मिळावी म्हणून ही प्रार्थना केलेली नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत जसं पसायदान मागितलं त्याच पद्धतीनं सर्व जीवमात्रांच्या कल्याणासाठी, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी नाधो महानोर यांनी सूर्यनारायणा या कवितेत प्रार्थना केली आहे सूर्याकडे की हे दारिद्र्य, हे दुःख, ही विवंचना दूर होऊन संपूर्ण मानवजात
नव्हे, सगळी जीवसृष्टी जी आहे ती कल्याणप्रद मार्गाने तिची वाटचाल घडावी. आणि ही वाटचाल घडवून आणण्यासाठी सूर्य ही जी न्याय देवता आहे, या न्याय देवतेने सहकार्य करावे अशी भावना या कवितेमध्ये ना.धो. महानोर यांनी व्यक्त केलेली आहे. मी सर्वप्रथम ही कविता तुमच्या समोर ठेवतो आणि त्याच्यानंतर या कवितेच्या रसग्रहणाकडे आपण वळूया. कविता कशी आहे बघा. सूर्यनारायणा नित नेमाने उगवा, सूर्यनारायणा नित नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. सूर्यनारायणा नित नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो सावली मायेची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, आबादानी हो शेत भरू दे दाण्यांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे. सूर्यनारायणा नित नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. कवी प्रार्थना करतो आहे सूर्यनारायणाला उद्देशून. काय प्रार्थना आहे? सूर्यनारायणा नित नेमाने उगवा. सूर्याने नित नेमाने उगवणं म्हणजे जगामध्ये न्यायाची स्थापना होणं. सूर्य जगामध्ये जे काही घडत असतं ते त्याला कुणी सांगायची गरज पडत नाही, हे सूर्याला माहीत असतं. त्यामुळं तो नित नेमाने उगवत राहणं याचा अर्थ असा आहे की जगामध्ये जे जे घडतं आहे त्याच्यावरती त्याचं बारीक लक्ष राहणार आहे. म्हणून तुम्ही नित नेमाने उगवा, पण उगवत असताना जिथं जिथं अंधार आहे त्या अंधाराच्या दारी तुम्ही उजेड पाठवण्याचं काम करा. कारण बाकी ज्या ज्या व्यवस्था माणसाने निर्माण केलेल्या आहेत त्या व्यवस्था जिथे जिथे अंधार आहे तिथे प्रकाश घेऊन जात नाहीत. व्यवस्था लोकशाहीची असो, व्यवस्था हुकुमशाहीची असो, सरंजामशाहीची असो, भांडवलशाहीची असो, कोणतीही असो, सगळ्या व्यवस्था जिथे प्रकाशाची गरज आहे त्या अंधाराच्या कोपऱ्यात प्रकाशाला येऊ देत नाहीत. म्हणून सूर्यदेवतेलाच कवी विनंती करतो आहे, प्रार्थना करतो आहे की अंधाराच्या दारी थोडा का असेना तुम्ही उजेड पाठवा. मग जे दरिद्री असतील त्या ठिकाणी तुम्ही संपन्नतेचा प्रकाश पाठवा. जे अडाणी असतील तिथे तुम्ही ज्ञानाचा प्रकाश पाठवा. जिथे अन्याय असेल तिथे तुम्ही न्यायाचा प्रकाश पाठवा. जिथे अपकल्याण असेल तिथे तुम्ही कल्याणाचा प्रकाश पाठवा. तर सूर्यनारायणा अंधाराच्या दारी तुम्ही उजेड पाठवण्याचं, प्रकाश पाठवण्याचं काम करा. पुढे कवी म्हणतोय, मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. कित्येकांचे संसार मोडून पडलेले आहेत. कुणाचे संसार हे कोरड्या दुष्काळामुळे मोडून पडले असतील. पाऊसच होत नाही, शेतामध्ये काही पिकतच नाही, आणि मग कधी झाडाची फांदी जवळ करून फासावर लटकून घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. मग तो जर कोरडा दुष्काळ असेल किंवा प्रचंड पाऊस पडला, ढगफुटी झाली, जे पीक आलं होतं, हातातोंडाशी आलं होतं, तेही निसर्गाने हिसकावून घेतलं, तर हा जो अन्याय झालेला आहे या अन्यायामुळेही त्यांचं कुटुंब, त्यांचं जीवन, त्यांचं आयुष्य हे मोडकळीला आलेलं असणार. अशा मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. आपल्याला कुणीच नाही, आपणाला कुणीही मदत करायला येणार नाही, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये दिव्याचा जो प्रकाश आहे
तो प्रकाश घेऊन जाण्याचं काम सूर्यनारायणा ते तुम्हालाच करावं लागणार आहे. हा जो दिव्याचा आधार आहे तो दिव्याचा आधार त्यांच्या संसाराला देण्याचं काम तुम्ही करा, अशी प्रार्थना कवी सूर्यनारायणाकडे करतो आहे. पुढे तर बघा कवी काय म्हणतोय. कवी म्हणतोय, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. हा कवी केवळ मानवाबद्दल, आपल्या देश बांधवाबद्दल, आपल्या भाषा बांधवाबद्दल बोलत नाहीये, हा संपूर्ण जीव मात्राबद्दल बोलतो. जो कलावंत असतो, जो प्रतिभावंत असतो, तो केवळ माणसाबद्दल कसं बोलेल. या सृष्टीमध्ये जे जे काही महन मंगल आहे ते असंच अबाधित राहावं, अशी प्रत्येक कलावंताची, प्रतिभावंताची भावना असते. कवीची देखील तीच भावना आहे. म्हणून तो म्हणतोय, ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची. जी पाखरांची चोच आहे ना, त्या चोचीमध्ये दाणे किती लागणार आहेत. अरे 4 दाणे जरी झाले ना तरी त्यांचं आयुष्य हे गाण्यासारखं आनंदी व्हायला लागतं. आणि म्हणून त्यांच्या चोचीमध्ये दाणे भरवणारी जी ओंजळ आहे ना, ती ओंजळ भरलेली राहू दे. जर ओंजळी भरलेल्या राहिल्या तरच पाखरांच्या चोचीमध्ये दाणे येणार आहेत. ओंजळी भरलेल्या राहणं म्हणजे काय आहे. शेतकऱ्याच्या घरी जर समजा खूप पिकलं, त्याच्या खळ्यामध्ये पिकलं, त्याच्या मळ्यामध्ये पिकलं, त्याच्या घरामध्ये पिकलं, तर हे जे पक्षी आहेत, हे जे प्राणी आहेत, यांचं जे आयुष्य आहे, यांच्या आयुष्यामधली जी भूक आहे ती भूक त्यांना त्रस्त करणार नाही. कारण पाणी असेल किंवा दाणा असेल याची सोय हे शेतकरी सगळ्या प्राणी मात्रांसाठी करतील. म्हणून तो जो शेतकरी आहे, तो जो कष्टकरी आहे, तो जो श्रमिक आहे, या श्रमिकाच्या आयुष्यामध्ये तुला सौख्य आणायचंय. कारण ते सौख्य आणल्यानंतर ओंजळीनं भरलेली जी ओंजळ आहे, ती भरलेली ओंजळ या पाखरांच्या चोचीमध्ये दाणे ठेवण्याचं काम करेल. म्हणून ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो सावली मायेची. त्यांचं जे दुःख आहे ते दुःख उन्हाचं असेल, त्यांचं जे दुःख आहे ते दुःख उष्म्याचं असेल, पण यावेळेस आधाराची, मायेची सावली प्रदान करण्याचं काम पण कुणाला करावं लागेल. सूर्यनारायणा, तुलाच करावं लागेल. हे तुझ्याशिवाय दुसरं कुणीही करू शकणार नाही. आणि म्हणून त्या जीवमात्रांची, त्या पशुपक्ष्यांची काळजी सुद्धा न्याय देवता म्हणून तुलाच वहन करावी लागेल, अशी भावना कवी या ठिकाणी व्यक्त करतो आहे. कवितेची शेवटची ओळ खूपच महत्वाची आहे. कवी काय म्हणतोय बघा. तो म्हणतोय, आबादानी होवो शेत, आबादानी होवो शेत, भरू दे दाण्यांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे. या नाधो महानोर यांचीच एक गाजलेली कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. काहीशी हीच भावना या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये आलेली आहे. आबादानी हो शेत, भरू दे दाण्यांचे. आबादानी होणं म्हणजे काय होणं. आबादानी होणं म्हणजे संपन्न होणं, समृद्ध होणं. आबादानी हो शेत, भरू दे दाण्यांचे. शेतामध्ये जेव्हा दाणे भरून व्हायला लागतात, शेतामध्ये जेव्हा पिकं जी आहेत ना ती दाण्याने बहरून आलेली असतात, तेव्हा ती फक्त पिकं बहरून येत नाही, तर संपूर्ण जग, संपूर्ण जीवन जे आहे ना, त्या जीवनामध्ये जणू समृद्धी आलेली असते. आणि म्हणून सूर्यनारायणा तू काय कर, तू पाऊस वेळेवर पाड. सूर्यनारायणा तू काय कर, या आसमानी आणि सुलतानी संकटापासून या बळीराजाला सोडव. सूर्यनारायणा तू काय कर, त्याच्या आयुष्यामध्ये जे जे काही विपरीत घडत असेल, अघटित घडत असेल, ती सगळी विघ्न तू दूर कर. आता त्याच्या शेतीवरती संकट येऊ देऊ नको, त्याच्या पिकांवरती संकट येऊ देऊ नको, त्याच्यावरती तू संकट येऊ देऊ नको. आणि जर समजा या बळीराजावर संकट आलं नाही तर तो जगामध्ये कुणावरही संकट येणार नाही. कारण एक दाणा या जमिनीमध्ये पेरून त्यापासून शेकडो दाण्यांचं पीक स्वतःचं रक्त आटवून
उगवून आणणारा कोण असेल तर तो बळीराजा आहे. आणि म्हणून बळीराजावरती तुझ्या कृपेची दृष्टी जी आहे ती दृष्टी याच पद्धतीनं अबाधित ठेव. आणि जर तू अशी अबाधित ठेवलीस, सगळं शेतकरी जीवन जर आबादानी झालं, बळीराजा जर आबादानी झाला, श्रमिक संस्कृती जर आबादानी झाली, तर मग मी काय करेन? तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे. देवा, ही जी तुझी पालखी आहे, सूर्यनारायणा, ही जी तुझी पालखी आहे, या पालखीला तुकोबांचे शब्द बांधून मी तुझं कौतुक गान गाईन, मी तुझी प्रार्थना गाईन. तुकोबांचे शब्द, साधे सुधे शब्द नाही, तुकोबांचे शब्द, चैतन्य घेऊन आलेले शब्द, तुकोबांचे शब्द, सगळ्या शक्तीचं सामर्थ्य असणारे शब्द, तुकोबांचे शब्द, जीवनातून उगवून आलेले शब्द. या जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांची पालखी जी आहे ना, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला माहिती आहे, त्यांची जी गाथा आहे ती गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवली, पण इंद्रायणी नदी पण ती जी गाथा आहे ती तळाशी नाही नेऊ शकली, ती तरंगत वर आली असं मानलं जातं. हे तुकोबांच्या शब्दांमध्ये असणारं जे सामर्थ्य आहे, याच तुकोबांच्या शब्दांनी मी जी तुझी पालखी आहे त्या पालखीला हे शब्द बांधेन. तर काय करशील तू? सूर्यनारायणा, नित्य नेमाने उगव आणि अंधार जिथे आहे तिथे थोडा का असेना तू उजेड पाठव. कारण तुझ्यापेक्षा अन्य कुणाकडूनही आम्ही आता उजेडाची, प्रकाशाची, तेजाची, दीप्तीची अपेक्षा करू शकणार नाहीत. म्हणून सूर्यनारायणा, माझी ही प्रार्थना ऐक. सगळ्या या मानव जातीचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुझ्याकडे ही प्रार्थना करतो आहे. एका अर्थाने हे पसायदान मागतो आहे की तू नित्य नेमाने उगव आणि अंधाराच्या दारी तू उजेड पाठवण्याचं काम कर. विद्यार्थी मित्रांनो, खर तर नाद हो महानूर हे लोकलयीमध्ये कविता लिहिणारे कवी आहेत. मी काही मूलतः गायक नाही, पण लोकलयीची आवड असणारा माणूस आहे. समजा आपला वर्ग भरला असता तर भरलेल्या वर्गामध्ये तुमच्या समोर ही कविता मी अगदी उच्च रवामध्ये म्हणून दाखवली असती, ज्याला गाऊन दाखवली असती असंही म्हणता येईल. आता मी या तासिकेमध्ये सुद्धा थोड्याफार का प्रमाणात असेना, पण त्याच पद्धतीने कविता तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित सूर नीट लागणार नाही, पण तरी सुद्धा जी भावना आहे ती भावना लोकलयीतील ही कविता छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा आग्रह असणार आहे, माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि या कवितेच्या या गायनानंतर, या रसग्रहणानंतर आपण ही तासिका जी आहे या तासिकेच्या अखेरच्या टप्प्याकडे जाणार आहोत. कविता अशी आहे: सूर्यनारायणा, नित्यनेमाने उगवा, सूर्यनारायणा, नित्यनेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, सूर्यनारायणा, नित्यनेमाने उगवा, मोडक्या घराच्या वृंदावनाशी सांजेला, दिव्याचा आधार जडो जडो त्यांच्या संसाराला, सूर्यनारायणा, नित्यनेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, ओंजळीन भरू देगा देगा पाखरांच्या चोची, ओंजळीन भरू देगा देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना असो असो सावली मायेची, सूर्यनारायणा, नित्यनेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा
उजेड पाठवा सूर्यनारायणा नित्य नेमान उगवा आबादानी हो शेत शेत भरू दे दाण्यांचे आबादानी हो शेत शेत भरू दे दाण्यांचे तुझ्या पालखीला शब्द तुझ्या पालखीला शब्द शब्द बांधू तुकोबांचे सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा. विद्यार्थी मित्रांनो, कवीनं केलेली ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना जेव्हा 2020च्या या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण अभ्यासायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आत्ताच्या या कोरोना कहराच्या काळामध्ये सूर्यदेवतेकडं सूर्यनारायणाकडं कवीनं जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना कशी समजून घ्यायची आत्ताच्या काळामध्ये. कित्येकांचे संसार आज उघड्यावरती आलेले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेलेला आहे. या कोरोना कहराच्या काळामध्ये 6 ते 8 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. ज्यांचे संसार हे रस्त्यावरती होते, महानगरांमध्ये होते, झोपडपट्ट्यांमध्ये होते, त्यांचे सगळ्यांचे संसार जणू उघड्यावर आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यामध्ये जालन्याजवळ रेल्वेच्या पटरीवरती झोपलेले जे मजूर आहेत त्या मजुरांना चिरडून रेल्वे पुढे गेली. 15 मजूर त्या ठिकाणी ठार झाले. हे दुःख जे आहे ना, हे दुःख आपणाला नीटपणानं कळालं पाहिजे. आपणाला आपलं दुःख मोठ्या दुःखामध्ये विसर्जित करता आलं पाहिजे. जगामध्ये जोपर्यंत दुःख आहे, वेदना आहे, तोपर्यंत या दुःखाची आणि वेदनेची धग आपणाला जाणवली पाहिजे. दिवसेंदिवस या सुखवस्तू जीवनामुळे दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टीच आपण हरवून बसलेलो आहोत. बघा, ढगात पाणी नसेल तर नसू देत, नदीतलं पाणी आटू देत, डोळ्यातलं पाणी आटू देता कामा नये. कारण जोपर्यंत डोळ्यात पाणी आहे, डोळ्यात अश्रू आहेत आणि हे अश्रू दुसऱ्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यात येणार आहेत, तोपर्यंत आपण माणूस आहोत. अन्यथा माणूस म्हणून घेण्याची सुद्धा आपली लायकी नाही. म्हणून अशा या कठीण काळात खरंच ज्यांना ज्यांना जी जी गरज आहे ती आपण आपल्या क्षमतेप्रमाणे, शक्तीप्रमाणे पुरवू शकतो का, गरज भागवू शकतो का? फार नाही, आपली जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार आपण ती करू शकतो का? जर ती करता आली तर सूर्याचा जो अंश आहे तेजाचा, सूर्याचा जो अंश आहे प्रकाशाचा, तोच अंश तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि कवीने केलेली प्रार्थना केवळ त्या सूर्याला नाहीये. ज्यांच्यामध्ये हा सूर्याचा अंश आहे त्यांनी यथाशक्ती जे जे काही चुकीचं घडत असेल, जे जे काही वाईट घडत असेल ते सावरण्यासाठी पुढे आलं पाहिजे. सगळ्यांचे शेकडो, हजारो, लाखो, कोट्यावधी हात या निमित्तानं एकत्र येऊन जगामध्ये, समाजामध्ये जो अन्याय आहे त्याला विरोध करतील, जे चुकीचं घडत आहे त्याच्या विरोधामध्ये उभे राहतील, तरच जग जे आहे त्या जगामध्ये न्याय नांदेल, जगामध्ये संपन्नता नांदेल, जगामध्ये समृद्धी नांदेल. मला वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये हा जो सूर्याचा अंश आहे, तेजाचा अंश आहे, या अंशाचा साक्षात्कार आपणाला झाला पाहिजे. आणि हा साक्षात्कार घडवून आणण्यासाठी अशी एखादी जर कविता पूरक ठरली, असा एखादा तास, अशी एखादी तासिका जर साह्यभूत ठरली, तर आपलं शिकणं हे अधिक सार्थकी लागण्यासारखं आहे. म्हणून सूर्यनारायणा ही कविता केवळ पाठ्यपुस्तकात राहू नये, तर ती तुमच्या माझ्या जगण्यामध्ये उतरली पाहिजे, आली पाहिजे. तिनं तिचा अवकाश शोधला पाहिजे, आपल्यामधल्या मानवतेला आवाहन केलं पाहिजे. अशी एक भावना मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद, आभार.